नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूरमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप। सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून तसेच टीबी लुल्ला फाउंडेशन सांगली व रोटरी ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथील ज्ञानगंगा हायस्कूल व प्राथमिक विद्या मंदिर मधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय चावरे यांनी केले। यावेळी शाळेत दाखल झालेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या शर्वरी पाटील, द्वितीय क्रमांक मिळवलेले आयुष्य जगताप व तृतीय क्रमांक मिळवलेले भक्ती शिंदे यांचा सत्कार रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम व स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांच्या हस्ते करण्यात आला। तर लुला फाउंडेशन व सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या वतीने शाळेतील 100 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप रोटरी ग्रीन सिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना सुदर्शन कदम यांनी तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। हे साहित्य गरीब विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचले याचा मनस्वी आनंद होत असून शिक्षणामध्ये परिस्थिती कधीही अडवी येत नसे, परिस्थितीवर मात करूनही शिकता आलं पाहिजे, यासाठी आपली जिद्द मोठी असावी असं सांगून या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल असणार असा आशावाद व्यक्त केला। उपाध्यक्ष राजेंद्र झेले यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी रोटरी ग्रीन सिटीचे सेक्रेटरी उद्योजक सचिन रायनाडे, नगरसेवक बजरंग खामकर, ग्रीन सिटीचे पदाधिकारी अजित कुमार कोरे, दीपक नरगुते, स्कूल कमिटीच्या सदस्य विजया पाटील, दिलीप चिकोर्डेकर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्मिता उपाध्ये यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केलं तर आभार तेजस्वी मगदूम यांनी केले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।